महत्त्वाची बातमी, नीट पेपर फुटीनंतर काँग्रेसचा राज्याच्या MHCET परीक्षेवर देखील आता त्यांनी संशय व्यक्त केला आहे आणि 12वी मध्ये 37% मार्क असणाऱ्याला CET मध्ये 99.97% कसे, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे। सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावे दाखवलेत। अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेवरून काँग्रेसने सवाल उपस्थित केले। 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षांमध्ये 40% 45% मार्क मिळवणाऱ्यांना 100 पर्सेंटाईल मार्क हे MHCET मध्ये मिळू कसे शकतात? आणि त्याची काही यादी दिली होती आम्ही। मुद्दा हा होता की हा प्रश्न गंभीर आहे की दोन परीक्षा, 12वीची परीक्षा HSCची आणि MHCET याचा अभ्यासक्रम समान असतो, काही बदल नसतो। MHCET मध्ये तर 2-2 वर्षाचा अभ्यास करावा लागतो, 11वी आणि 12वीचा। त्यामुळे 100 पर्सेंटाईल मार्क मिळवणारा हा विद्यार्थी 2 वर्षाचा अभ्यास करून त्या ठिकाणी देत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि अशा विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षांमध्ये कमी मार्क मिळतात आणि MHCET मध्ये त्याचा स्कोर 100 पर्सेंटाईल जातो। परंतु काल माझ्या त्या ट्विटला ज्या पद्धतीने CET ने उत्तर दिलं ते अत्यंत बेफिकिरीचं उत्तर होतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।